आगामी निवडणुकांआधी आता अजित पवार गट इन ॲक्शन मोड आल्याचं पाहायला मिळत आहे। सोशल मीडियाच्या वापरासाठी नेत्यांना आता टार्गेट मिळणार आहे। तर आगामी निवडणुकांआधी सध्या अजित पवार गट आपल्याला इन ॲक्शन मोड आल्याचं पाहायला मिळतंय। उमेदवारी देताना सोशल मीडिया प्रोफाईलचा आता विचार सुद्धा होणार आहे। तर आगामी निवडणुकांआधी अजित पवार गटाकडून सध्या ही जोरदार तयारी केली जाते। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओमकार वाबे सध्या आपल्या सोबत आहेत। ओमकार, काय अधिकची माहिती आहे या संदर्भातली? काल मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची एक बैठक पार पडली। फ्रंटलचे अधिकारी असतील, वेगवेगळे पदाधिकारी आणि येणाऱ्या काळात त्यांचे जे संभाव्य उमेदवार असतील असे बरेचसे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते। एक महत्त्वाचं जो पॅटर्न भाजपमध्ये इतके वर्ष फॉलो केला जातो की उमेदवाराला तिकीट देताना त्याचे सोशल मीडिया प्रोफाईल, त्याचे वेगवेगळे सोशल मीडिया हँडल्स आणि तिथून किती लोकांपर्यंत तो जो मेसेज देतो तो डिलिव्हर होतोय हे पाहिलं जातं। असंच येणाऱ्या काळात अजित पवारांच्या इथे सुद्धा होणार आहेत। भाषणात अजित पवारांनी यातल्या काही गोष्टींचा उल्लेख केला होता की यावेळी सत्तेत आल्यानंतर म्हणजे महायुतीत आल्यानंतर खरं तर निवडणुका लागणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये सगळ्यात कमी वेळ मिळाला अजित पवारांना। त्यामुळे सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा असं अजित पवारांनी भाषणात म्हटलं। ओमकार, तर अजित पवार गट नेमकं याची कशा प्रकारे तयारी करतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।